रशी बांधली बघा आता. म्हणजे खालची सायडिंग ठीक आहे, इकडचा बंपर गेला आणि तिकडची कॉईल व्हील गेली थोडीशी. उभा येऊन बाईकवाला असा उभी होती गाडी आपली आणि बाईकवाला असा आला आणि असा ठोकला डायरेक्ट. गेम ओव्हर. चला दादा जोरात दाब परत एकदा बस. सो गाईज ना छोटंसं ॲक्सिडेंट झाला होता परवाच्या दिवशी सकाळी. चुकीचं आपली काहीच नव्हती, आपली गाडी उभी होती, समोरनं बाईकवाला एवढा फास्ट आला का डायरेक्ट गाडीला ठोकला. न्यू कार होती आणि उद्घाटन झालं. कसं झालं बघायचं तुम्हाला दाखवू जरा. मी बोलतोय 2 दिवस मी झोपूनच होतो टेन्शनमध्ये आणि मूड पण ऑफ होतो कारण नवीन गाडीला लागल्यावरनं आणि गाडीला आपण एवढं खर्च केलेला. सो भरून पण नाही भेटला, कधी कुठं पळून गेला काय गेला काहीच समजलं नाही. कॅमेरा पण नव्हता तिकडे. सो तुम्हाला दाखवतो मी. नजर रिअल असते नजर. टन असं बघ तिकडे का आलं सॅड. असं चालते ना, बस ना असा. रशी बांधली बघा आता. म्हणजे खालची सायडिंग ठीक आहे, इकडचा बंपर गेला आणि तिकडची कॉईल व्हील गेली थोडीशी. उभा येऊन बाईकवाला असा उभी होती गाडी आपली आणि बाईकवाला असा आला आणि असा ठोकला डायरेक्ट. गेम ओव्हर. चला भरून पण नाही भेटला काय नाही, आपण जाऊ प्लीज फास्ट. आदल्या दिवशीच आम्ही सायलेन्सर लावलं, ते सायलेन्सर हां त्याचा आवाज ऐका सायलेन्सर आणि तेच ऐकायला बाहेर निघलो आणि असं झालं. लाव असा दाब दाब आवाज दाब रेस दाब. आवाज येतो का बघा. दाब जरा जोरात दाब परत एकदा बस बस. लेट्स गो. बनवून आणू लगेच, काय टेन्शन नाही घ्यायचा. एसके लावलं काय, एसके नवीन गाडी आहे रोडवर लागणारच. तर असं साफ केली पहिल्यांदा. गाडी रस्त्यावर लागतच असते, एवढं टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो. गाड्या रस्त्यावर बनले, माणसाला काय झालं ना पाहिजे कोणाला, म्हणजे आपल्याकडून पण नाही झालं पाहिजे. सर्व सेफ आतमध्ये आणि जो बाहेरनं चालू होतं ते लोक म्हणजे कोणी येऊन ठोकलं ते पण सेफ पाहिजे. सो नजर इज रिअल. लय डेंजर. चल आपण ती वाली रील टाकायची, नजर इज रिअल. सो गाईस आता बंपर खोलला आहे. ओरिजिनल कलर बघा कोणता सिल्वर आहे गाडीचा आणि त्या बंपर खोलून घेतला आहे. तर पटापट काम करेल. हे ना लय डेंजर आहे बाबा, इतका बंपर पूर्ण चेंज करू. इथे कशी ॲडजस्ट करून काम केलं तर खूप मस्त काम करतो आपण. चल बघा इथं पहिला आपण टाकूया त्याच्यामध्ये काय माहिती का, हे बघा पिझ्झा ऑरेंज टाकूया, थोडं जास्त टाकूया आणि नंतर टाकूया त्याच्यामध्ये काय काय ब्लॅक पेपर सीझन. जास्त टाकतो मी काही पण गोष्टी स्पायसी. सो आई काय झालं माहिती आहे का, कालपासून एवढी सर्दी झाली, एवढी सर्दी का सांगूच ना का. नुसतं हॅची आणि समोरची बिल्डिंगचं काम चालू झालं आहे तर रोज आवाज येत जाईल. आणि आज एसके करणार आहे का माहिती तुम्हाला. इथे लावलेला एसकेने भात खोलला इथे लावलेला भात आणि त्याला चिकनची ना मी तुम्हाला रेसिपी दाखवतो माझीवाली डाईटची. आणि ते नॉर्मल चिकन करणारे एसके. तर मी तुम्हाला कशी एवढी सोपी आहे ना, एवढी सोपी तुम्ही बोले वाव सँडी वाव कसे बोलेल. आणि ना एक छोटंसा हास्य झाला आमच्या सोबत. सो तुम्हाला थोड्या वेळाने शेअर करेल. आणि ना काय झालं आहे कसं झालं ते आता मिक्स करायला चाललं आहे ना. आम्ही सर्व मसाले मिक्स करून घेतले आणि ते कांदा आणि इसकीने पटकन चिकन पण लावलं तिथं. आणि बाबू काय करतो का फ्रीजमध्ये, काय करतो बेटा भाऊ, का आवाज येतोय. जुशी पेनची जुशी पैसे छोट्या पोरांनी. आणि पाणीच गेला आज घरामध्ये. सगळे फटाफट काम आवरेल आणि केस धुवायला टाइम लागतो म्हणून बोली फटाफट जेवण बनवून. आपल्या दिवशी पहिला जाऊ बाहेर भेटला, बाकी सर्व भेटला. काय ते म्हणजे ग्रीन चटणी जाऊन त्याला काय बघा तूप घेतला. बाहेर जायची नाही तुला सांगितलं ना, एक त्या बाबूनी बाहेर नाही जायची. शेमिंग बोलला तू खेळायचा का तरी. हा बघा मसाला लागले पण आज खूप भारी बनवलाय.
एकदम भारी शिकलेत डाएटचं बनवायला असं बटरमध्ये टाकले अमूल बटरमध्ये. आजचा पूर्ण दिवस गेला. लवकर आणून दिलं ना तर लवकर होतं जेवण माहिती आहे. टाइमपास होतो 2 तास वाजेपर्यंत. मला खायला नाही मजा येईल. हे पाणी आलं. भेंडी मी चालली पकडा तुमचं कॅमेरा. सवाई चिकन बटर आपलं रेडी झालेलं आहे आणि चिकन सूप भात रेडी. काय भाऊ नको ना बोलले जास्त खायला. तू गोडपे डान्स करून नको. डान्स कर थांब. चिकन भात खायचं आपल्याला. मम्मा वडेल. मम्मा इकडे लॉलीपॉप आणतो कुठून कुठून शोधून. गाई सगळं चिकन केलं इथे. इसकेने भात आणि इसकेने इथे सूप चिकन केलंय आणि हा खाऊन टेस्ट करून बघते. मग- तर असं आंघोळ करताना असं वाटलं की ना कोणत्या तरी हॉटेलमध्ये ना असं भारी चिकन कबाबची रेसिपी बनवली. एकदम चीज बटर स्पायसी पण झालंय आणि कोरियन टाईप झालंय. एकदम भारी झालं. किया किसने. थँक एक नंबर कुक. अभी तुम मेरा सूप पी. हा रे इसकेने बनवलं सूप. तू बस नंगू. हा तुला का ब्रोकलीचा सूप पिलता आपण तसाच ना. भारी तिला सूप आहे व्हिडिओ काढते हे बघ. सो वाईज ना आमची तयारी चालू आहे. कुठे आम्ही फिरायला चाललो आहे. सो बॅकपॅकिंग चालू आहे आणि इसके कपडे घेते तिचे. असे कपडे लपून ठेवतो ना आम्ही बॉक्समध्ये सगळे खजिन लपून ठेवलं आहे. आणि गाडी पण आपली रिपेअरिंग झाली आहे तर ती पण आणूया. आणि हा ब्लॉग तर थोडा म्हणजे यात जुना व्हिडिओ पण आहे आणि नवीन पण आहे. आणि उद्यापासून तुम्हाला एक ट्रिपचे ब्लॉग भेटणार आहे. सो कंटिन्यू राहा. खूप मस्त ट्रिप आहे आणि असा प्लॅनिंग आहे. 1500 किलोमीटर चालले एवढं मी हेंड देऊन ठेवते तुझ्या टांग कुठे. 1500 किलोमीटर ट्रॅव्हलिंग एसकेची फर्स्ट टाईम असेल लाईफमध्ये एका टायमाला. आणि येताना 1500 3000 आणि तिकडे फिरूचे 500. मग 3,500 ते 4,500मध्ये आपण फिरू. ट्रॅव्हलिंग ती पण एवढ्या लांब आणि 101 पॉईंट बघायला भेटणार आहे. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. ह्या कसं वाटतं एसके. हा घेऊ ब्राऊनवाला. हां तो त्या दिवशी घातलेला वन पीस रात्री. एक स्वप्न होतं माझा पण. एक ड्रीम होतं त्या जागेवर जायचं आणि त्या जागेवर मी चाललो आहे. पण ते पण बाय कार. ते थोडा बॅग आहे त्याचं काय आपल्या चपला गेला बॅग. मी माझे कपडे अख्खे काढून ठेवले. तुम्हाला दाखवतो. तुम्ही बोलले पसार आहे. पसाराने कपडे काढले बॅगी खोलायचे आहे. आणि इकडे माझे अख्खे कपडे काढून ठेवले मी. इथे माझे कपडे 7-8 दिवसाचे कपड्याचा स्टॉक घेऊन ठेवले. आपल्याकडे स्टॉक भरपूर होता 10 दिवसाचा. आणि ते एसकेचे. तर अशा प्रकारे ट्रिप होईल. आता आपण पहिले जाऊया. आपली गाडी झाली ती घेऊन येऊ पहिले. आणि मग गाडी चेंज करायची आपल्याला. आपली गाडी दुसऱ्याला द्यायची आहे आणि दुसऱ्याची गाडी आपल्याला घ्यायची. कारण ती गाडी घेऊन जायची. सो आपला बेस्ट फ्रेंड आहे तो आपली गाडी देणार आहे.